पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे। पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीला 10 आमदार आलेच नाही। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 वर्षानंतर ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली आहे। भाजपने 200हून अधिक जागा जिंकत बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला। या मोठ्या पराभवानंतर ममता दीदींनी 80 आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती। पण धक्कादायक म्हणजे या बैठकीला केवळ 70 आमदारच उपस्थित राहिले, तर 10 आमदारांनी दांडी मारली। या 10 आमदारांच्या गैरहजेरीमुळे बंगालच्या राजकारणात आता खेलाहोबेची चर्चा सुरू झाली आहे। हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत का, अशी शंका घेतली जात आहे। जरी टीएमसीने हे आमदार वैयक्तिक कामामुळे किंवा मतदारसंघात अडकल्यामुळे आले नसल्याचा खुलासा केला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत। विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी बैठकीत आपल्याच काही नेत्यांवर संताप व्यक्त केला असून पराभवाच्या चौकशीसाठी 10 ज्येष्ठ नेत्यांची समिती स्थापन केली आहे। आता हे गायब झालेले आमदार पक्षात राहणार की भाजपात जाणार हे पाहणं रंजक ठरणार। तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।